रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे। दररोज स्वतःला धीर देत जगणं कठीण होत आहे। तुमच्या उदास रात्री आता मला नकोत। थोडे राहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे। माझ्या जगाची एक गंधवेन त्यात आहे। केव्हा चुकलो मुकलो नवे शिकलोही आहे। जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। हिशोब करतो आहे किती राहिले आहेत डोईवर उन्हाळे। मी कामगार आहे, तळपती तलवार आहे। सावधान सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे। मी नारायण सुर्वे। नमस्कार मंडळी, मी प्रज्ञा। न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। नारायण सुर्वे कोण आहेत याबद्दल आज मी बोलणार नाही। मला खात्री आहे आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नारायण सुर्वेंबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही स्वतःच नक्की अभ्यास कराल। तर मंडळी चला सुरुवात करूया। ना घर होतं ना गणगोत, चालेल तेवढीच पायाखालची जमीन होती। यापासून ते एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे। सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे। इथपर्यंत सामान्य कामगार वर्गातून वास्तववादाचे दर्शन घडवून त्याची जाणीव करून देणारे नारायण सुर्वे। आजच्या नावाने आणि आजच्या दुःखांच्या नावाने जाहीरनामा लिहून समस्त कामगारांचे दारिद्र्य व दुःख त्यांनी जगासमोर मांडले। मी लिहितो दारावर मागल्यांसाठी शेवटचा उच्चार असं म्हणून त्यांनी लिहिलं, सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहित नाही। आणि मांडला एका नव्या युगाचा जाहीरनामा। नारायण सुर्वे म्हणजेच आधुनिक मराठी काव्याचे तिसरे केशवसूत, ज्यांनी आजच्या नावाने आणि आजच्या दुःखांच्या नावाने जाहीरनामा लिहून वैयक्तिक सुराला दूर सारत समष्टीची म्हणजेच जगाची भाषा बोलली। कवी आणि काव्याला वेगळं ठेवणाऱ्या कवितेच्या दुनियेत सुर्वे कवी म्हणजे आई आणि कविता म्हणजे मूल असेल तर त्यांची नाळ जरी तुटली तरी नातं तुटत नाही असं प्रतिपादन करून कवी व कविता यांतील अंतर संपवून केशवसूती परंपरेचा रोमॅन्टिसिझम बाजूला सारून वास्तववाद काव्यात रेखाटतात। कवितेला माझ्या कामाच्या घामाचा वास आला पाहिजे असं म्हणत इतर कल्पना व कलात्मवादी कवींच्या अवास्तव व मनोरंजनात्मक कवितेला छेद देऊन जे पाहिले, जे सोसिले, जे अनुभवले ते लिहिले अशा प्रकारची वास्तववादी रचना जगासमोर मांडतात। मर्ढेकर ज्यावेळी एका विशिष्ट मध्यम वर्गाची भाषा वैयक्तिकतेतून बोलत होते तेव्हा सुर्वे समष्टीच्या नावानं म्हणजेच जगाच्या नावानं जाहीरनामा पुकारत होते। शब्दामधून रचिल्या ओवी यमक मलानच सापडले, अर्थ चालला अंबारीतून शब्द विचारे धडपडले अशी काव्यात्मक रचनेची सहजता विंदा करंदीकर समजावून सांगत होते तेव्हा कवी आकाशातून तुटलेला तारा नाही, त्याला भोवतालची परिस्थिती, त्याचे संस्कार, त्याची आंतरिक घालमेल या गोष्टी कारणीभूत असतात। या स्वअनुभवातून व कालानुरूप वास्तवाचे चित्रण करणारी कविता सुर्वे लिहित होते। केशवसूत तुतारी मजद्या आणून म्हणून इतरांकडे मदतीचा हात मागत होते तेव्हा मी कामगार आहे, तळपती तलवार आहे। सारस्वतांनो, थोडासा गुन्हा करणार आहे। हीच तर तुफानाची सुरुवात आहे असं म्हणून कविता रूपानं स्वतः वास्तव जीवनात झेप घेत होते नारायण सुर्वे। देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे
असा आशावाद केशवसूत प्रकट करत होते, तिथे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं म्हणत सुर्वे जीवनातील बकाल अंधाराचे, गहन दारिद्र्याचे आणि विषण्ण गरिबीचं चित्रण करत होते. व्यापक जीवनाला कवेत घेणारी, वास्तवदर्शी व समष्टीचा जाहीरनामा पुकारणारी, मागच्या पिढ्यांना धुरकटलेला चष्मा पुसूनच घ्यायला लावणारी सुर्वेंची कविता मनोरंजनात्मक व आशावादी अथवा पूर्ण विफलतावादी समकालीन कवितेपेक्षा वास्तवाचे, जसे आहेत तसे रूप दाखवून देणारी होती. पुढच्या युगांची सर्वच दुःखे मीही भोगीण म्हणतो, पुढच्या युगाची सर्वच दुःखे मीही भोगीण म्हणतो, आजच्या व्यथांचं काय करावं कुणीच सांगत नाही. कामगार वर्गाच्या भाकरीच्या संघर्षाची कहाणी सांगणारे नारायण सुर्वे कवितेला आत्मानुभवातून रेखाटतात. सुर्वे लेखनातील व्यक्तिगत दुःखांचे कड आणि उमाळे रुंदावतात. ते समष्टीशी जोडले जातात. निखळ व व्यापक जीवनाची सखोल जाणीव त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य आहे. रोजच्या जीवनातील प्रतिमा वापरून शब्दांना सुर्वे जिवंत करतात. नारायण सुर्वेंची लिखाण शैली दिशाहीन नाही. तिची भूमिका व दिशा ही भविष्याच्या सकारात्मकतेची वाट दाखवणारी आहे. सुर्वे लिखाणात वास्तववादाला जिवंत करतात. मानवाला केंद्रीभूत ठेवून मानवतावादाला स्पर्श करणारं, कवेत घेणारं लेखन ते करतात. सुर्वेंच्या कवितेत शून्यापासून अनंतापर्यंतची प्रगती आपल्याला अनुभवता येते. एक खचलेला माणूस जगाचं नेतृत्व कसं करू शकतो याची अनुभूती सुर्वेंच्या लेखनातून येते. मंडळी, तुम्ही अजूनही सुर्वेंना वाचलं नसेल तर तुम्ही जीवनातील एका उत्तुंग अनुभवाला मुकत आहात. तेव्हा थोडा वेळ काढून नक्कीच नारायण सुर्वेंना वाचा. रोटी प्यारी खरी, आणखी काही हवे आहे. याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवित आहे. इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे. इथूनच शब्दांच्या हाती खड्ग मी देत आहे. एकटाच आलो नाही, युगाची ही साथ आहे. सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. सारस्वतांनो, थोडासा गुन्हा घडणार आहे.